नमस्कार मैत्रिणींनो, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पट्टी डिझाईनचं छान मंगळसूत्र बनवणार आहोत. पण साहित्य बघूयात पट्टी डिझाईनचं. इथे 2 मंगळसूत्राच्या वाट्या घेतलेल्या आहेत. ते धागा लागणार आहे, 4 गोल्डन मणी मोठे साईडने टाकण्यासाठी, स्क्रू लागणार आहे, काळ्या मण्यांची मोठी साईज आणि गोल्डन मण्यांची छोटी साईज घेतलेली आहे ही. तर आपण बनवायला सुरुवात करूया. आता हे बघा, इथे मी डबल पदर घेतलेले आहे ती 2 आणि त्याला सुया बांधून घेतलेल्या आहेत. तर दोन्ही पदर पकडून आपल्याला स्क्रू घ्यायचा आहे. स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला सुरुवातीला ओवून घ्यायचा आहे. आणि आता दोन्ही पदर आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहे. ते म्हणजे अंतर करून घ्यायचं आहे त्यांच्यामध्ये. आणि सुरुवातीला आपल्याला 2 काळे मणी टाकायचे आहेत. दोन काळे मणी टाकले की एक आपल्याला गोल्डन टाकायचं आहे बघा असं. आणि परत 2 काळे मणी, त्यानंतर एक गोल्डन मणी टाकायचं आहे. असे वळून घेतले तरी चालतात किंवा मग एक वळला तरी सुद्धा चालतो बनवताना. पण असे वळून घेतले की शक्यतो पटापट आपलं मंगळसूत्र तयार होतं. एका पदरामध्ये वळून घ्यायचं आपल्याला हे. आणि आता हा जो पदर आहे तो पदर आपल्याला घ्यायचा आहे. आता सुरुवातीला आपल्याला हे जे 2 काळे मणी आहे त्याच्यातून आपल्याला सुई टाकायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला परत हा जो पदर आहे त्याच्यामध्ये एक गोल्डन मणी टाकायचा आहे. सुरुवातीला गोल्डन मणी नव्हता त्याच्यामुळे तो घ्यायचा नाही. आणि आता हे बघा, इथे एक गोल्डन मणी आणि नंतर हा गोल्डन मणी पुढे करून द्यायचा. आणि हे जे काळे 2 मणी आहे ते त्या काळ्या मण्यांमधून हे बघा असं ओवून घ्यायचं मणी आणि त्याच्यातून बरोबर त्या मण्यांमधून सुई काढायची आहे. हे बघा, आता इथे मी घेतलेले आहेत मणी 2 काळे. आता इथे 2 काळे, एक गोल्डन, सुरुवातीला 2 काळे. तुम्हाला जर पट्टी अजून मोठी हवी असेल तर इथे मणी अजून टाकायची, म्हणजे ती जाड पट्टी बनते. मी इथे छोटी बनवणार आहे तर त्याच्यामुळे 2च टाकलेले आहे ती. आणि हा जो गोल्डन मणी आहे हा एकच येणार. इथे मणी ॲड करू शकता. तर आता हे बघा, इथे गोल्डन मणी आहे तो पुढे करून द्यायचा. आणि इकडचा जो पदर आहे हा याच्यात मी मणी वळून घेतलेला आहे. आता या दोन्ही मण्यांमधून सुई अलगद त्या साईडला काढून घ्यायची. असं व्यवस्थित बोट ठेवून आपल्याला हा जो पदर आहे हा असं खेचत न्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला वळून घ्यायचं आहे. आता परत इकडचा पदर इकडे करायचा आणि परत आपल्याला एक मणी पुढे करून हे जे मणी आहेत हे बघा, याच्यात मी मणी टाकलेला आहे आणि ह्या काळ्या मण्यामधून आपल्याला सुई काढायची आहे. तर इथे बोट लावून धरायचं व्यवस्थित.
हे बघा, आता इथे पट्टी मी आहे ती 16 इंच बनवून घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 18 इंच किंवा कमी पाहिजे असेल तर 14 इंच 12 इंच असं बनवू शकता. आता इथे मध्ये आपल्याला मंगळसूत्राच्या वाट्या टाकायच्या आहेत. तर सुरुवातीला मोठा गोल्डन मणी टाकून घ्यायचा, त्यानंतर मंगळसूत्राची वाटी, साईडनी परत एक मोठा गोल्डन मणी टाकायचा आहे आणि मध्ये टाकायचे आहेत आपल्याला काळे मणी. काळा मणी हे गोल्डन साईजचा एक छोटा मणी, परत एक काळा मणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरी वाटी ओवायची आहे आपल्याला आणि इथे साईडला आपल्याला परत एक मोठा मणी टाकून घ्यायचा आहे. हे बघा, आता इथे मी मोठ्या वाट्या टाकलेल्या आहेत. ती पट्टी डिझाईनमध्ये मोठ्या वाट्या छान वाटतात, त्याच्यामुळे मोठ्या साईजचे टाकायचे आहेत. आणि आता आपल्याला पूर्ण ही साईड इकडची बनवून घ्यायची आहे. तर हे बघा, इथे मी मणी बनवून घेतलेले आहे ती. आता इथे बघायचं, इथे मी गोल्डन मणी टाकलेले नाही, ती काळे मणी आलेले आहे तिथे लास्टला. तर ह्या साईडला पण काळ्या मणीने सुरुवात करायची. आता यानंतर इथे परत सुरुवातीला एक गोल्डन मणी सोडून आणि हे जे 2 मणी आहेत ते त्याच्यातून आपल्याला सुई टाकून घ्यायची आहे. आता असंच आपल्याला पूर्ण ही साईड कंप्लीट करून घ्यायची आहे. हे बघा, आपलं पट्टी डिझाईनचं छान मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर आज मी होळी का करावी किंवा आपण जे सण साजरे करतो त्यामागचं काहीतरी कारण असतं, त्याच्यामुळे आपण ते साजरे करत असतो. तर हे आपण आपल्या मुलांना पटवून द्यायचं असते. प्रत्येक सण साजरा करतो परंतु त्यामागचं कारण काय असतं ते माहीत नसतं. त्याच्यामुळे हे जे होळी का साजरी केली जाते हे आपल्या मुलांना तुम्ही तुमच्या भाषेत पटवून द्या किंवा सांगा. आणि वाईट विचारांना होळी जाळून टाकून नवीन विचारांचा संकल्प करून पुढे चला, म्हणजे आपलं जीवन सुद्धा सुख आणि समृद्धी निर्माण होईल. तर अशा प्रकारे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईन ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. थँक्यू.